शिवचरित्र यासाठी या मातीत सांगायला आलोय. या मातीतल्या लेकरांना शिवराय कोण आहे, शिवरायांचा सण सणावळ्यांचा इतिहास काय आता ते सांगणं वेगळं गरजेचं नाही. परंतु शिवाजी राजे काळावर जाऊन काळजात जिवंत हे मी सांगतो. पण इतकी वर्ष होऊन सुद्धा गेलेले शिवाजीराजे जे शिवराय देहोत्वे आमच्यात नाहीत पण त्यांच्या चिरंतन अस्तित्वाच्या स्मृती आज जिवंत आहेत. शिवचरित्र यासाठी सांगायचं आहे की एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांचं झालं काय आणि आमच्या हाती आलं काय हा प्रश्न आजही जसाच्या तसाच आहे. आणि मग शिवचरित्रातून काय शिकायचं, शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आम्हाला हाती काय लावलं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक तरुण म्हणून मी तुम्हा सगळ्यांच्या समोर या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त होत आहे. माता मावल्या बळीधाऱ्या मंडळीनं एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. या मातीत सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं करणं जसं अशक्य आहे तसं या मातीच्या कणावरती छत्रपती शिवाजी महाराज नावाचा झालेला संस्कार या मातीपासून वेगळा करणं अशक्य हे तुम्हाला मला आणि प्रत्येकाला समजून घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रातल्या मातीचीच प्रेरणा आहेत का, छत्रपती शिवाजी महाराज केवळ भारतीयांचीच प्रेरणा आहेत का, होऊ शकत नाही. एवढी उंची तुझ्यापेक्षाही जास्त त्या शिवाजी महाराजांचे. हे कुणी सांगितलंय, इराणच्या बादशाहानं सांगितलंय. हे शिवाजीराजे जिवंत असताना इराणच्या बादशाहाने एका पत्राकरवी औरंगजेबाला सांगितलंय, 7 समुद्राच्या पलीकडे जिवंत असताना माझ्या शिवाजी महाराजांचं चरित्र पोहोचतंय. याच्यावरून शिवाजी महाराज किती मोठे ते तुमच्या आणि माझ्या लक्षात येत असेल. आपल्यातल्या अनेकांना व्हिएतनामची गोष्ट माहीत असेल. असं म्हणतात की व्हिएतनाम नावाच्या छोट्या देशानं अमेरिकेला हरवलं. का हरवलं असा प्रश्न विचारला. कुठल्या क्षमतेनं तुम्ही जिंकू शकलात. त्यावेळी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणाले होते, म्हणतात की आमच्या समोर महाराष्ट्रातले शिवाजी महाराज यांची युद्धनीती आदर्श म्हणून उभी होती. त्या युद्धनीतीच्या साह्याने आम्ही अमेरिकेला पराभूत केलाय. दुसरीकडे आपण जर पाहिलं, सुभाषचंद्र बोस ज्यावेळी महाराष्ट्राच्या मातीत आले, सुभाषचंद्र बोसांना विचारण्यात आलं की आमचे शिवाजीराजे या मातीतले अजून जर 10 वर्ष जगले असते तर काय झालं असतं. सुभाषचंद्र बोस असं म्हणतात, अरे शिवाजीराजे जर फक्त 10 वर्ष अजून जगले असते तर दिल्लीवर भगवा झेंडा केव्हाचाच त्या ठिकाणी फडकला असता. हे सुभाषचंद्र बोसांचे उद्गार तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहेत. आपल्याला आसामचं राज्य माहिती आहे शेजार, जिथं गुवाहाटीला तीरावरती या राज्याच्या सत्ता समीकरणाची गणित शिजली. त्या ब्रह्मपुत्रेच्या भागामध्ये लाचित बडफुकेन नावाचा तिथल्या लोकांचा ओहोमचा जनरल एक आदर्श आहे. त्या ओहोमच्या जनरलाची एक युद्ध मुघलांच्या सोबत झालेलं आहे. त्या ओहोमचं युद्ध प्रचंड प्रसिद्ध आहे आणि तो लाचित बडफुकेन त्या भागातल्या लोकांचा नेता आहे, त्या भागातल्या लोकांचा प्रेरणेचा स्रोत आहे, आदर्श आहे. इतिहासातले संदर्भ असं सांगतात की तो लाचित बडफुकेन ओहोमचा जो जनरल आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानायचा. आसामचा राजा, आसामच्या भागातला एखादा जनरल, त्या भागातल्या लोकांचा प्रणेता आमच्या शिवाजी महाराजांना आदर्श मानतोय. एवढंच काय, याच्या पुढे जाऊन जर आपण सांगायचं ठरवलं तर आपल्याला माहित असेल की या देशाचं राष्ट्रगीत कुणी लिहिलं, कुणी लिहिलं राष्ट्रगीत? रवींद्रनाथ टागोर. किती उंचीचा माणूस आहे माहित आहे. सकाळच्या वेळेला शाळेत आमची लेकरं जनगण मन ताठपणानं म्हणतात. रवींद्रनाथ टागोर हा पश्चिम बंगालचा माणूस आहे. नोबेल नावाचा जगातला सर्वोत्तम पुरस्कार तळेकर साहेब त्यांना मिळालेला आहे. आणि त्या रवींद्रनाथ टागोर ज्यावेळी जपानला गेले त्यावेळी जपानचे पत्रकार असे एवढा मोठा माणूस आपल्याकडे आलाय म्हणून त्यांच्या भोवती जमली आणि जपानच्या पत्रकारांनी टागोरांना प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, माझ्याकडे वेळ कमी आहे, मला एका वाक्यात उत्तर देता येईल असा प्रश्न विचारता का? रवींद्रनाथ टागोरांना जपानचे पत्रकार म्हणतात, ठीक आहे. ते म्हणतात, सांगा रवींद्रनाथजी, ज्या भारत देशातून तुम्ही आलात त्या भारत देशाची एका वाक्यामध्ये ओळख काय सांगाल? क्षणाचाही विलंब न लावता एवढा मोठा माणूस रवींद्रनाथ टागोर सांगायला लागतात, अरे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. या देशाची ओळख सांगताना रवींद्रनाथ टागोर नावाच्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगावा लागतो. यावरून आम्हाला शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची उंची त्या ठिकाणी समजत असेल. ते शिवाजीराजे जगाला परराज्यातल्या लोकांना समजले, लोकांनी आदर्श म्हणून आपल्या डोक्यात घेतले, काळजात उतरवले आणि त्यात स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं. पण या मातीतल्या लोकांना शिवाजीराजे कितपत समजले हा विचार तुम्हाला आणि मला करावा लागेल. या देशावरती एक पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत करणं अशक्य झालं. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण सम्राट आहे, त्यांना पराभूत करणं अशक्य आहे. 1 लढाई 2 लढाई 3 लढाया झाल्या, पराभूत करणं अशक्य आहे. जगजेतात ठरायला लागले, ते परकीय आक्रमक त्यांच्या विरोधात हतबल व्हायला लागली. पण पृथ्वीराज चव्हाण कधी पराभूत झाले? कधी पराभूत झाले? जवळचा माणूस त्यांच्याच विरोधात गेला, त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत स्वीकारावा लागला. महाराणा प्रतापांच्या बाबतीत ते झालं. त्यांच्या विरोधात कोण गेलं? घरातली जवळची माणसं विरोधात गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती तलवार घेऊन स्वराज्याची उभारणी करण्याचा अट्टास जेव्हा धरला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा विरोधात कोण गेलं? जावळीचे मोरे. पहिला विरोध शिवाजी महाराजांना आपल्या माणसांनी केला. या महाराष्ट्राच्या या मातीला दुहीचा जो शाप आहे त्या शापातून आजही तुम्ही आम्ही बाहेर पडलो नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा शिवचरित्रातून आम्हाला तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. एक जगजेता आहे, ज्या जगजेत्यानं सगळं जग, सगळ्या जगाचा भूभाग जिंकत आणलाय. शिल्लक राहिलाय तो फक्त भारत नावाचा देश.
त्याला वाटलं अरे सगळं जग मी जिंकलंय, भारताला तर हरवणं सहज शक्य आहे. भारतावरती तो चाल करून आलाय. भारतीय लोकांच्या सोबत त्याचं युद्ध सुरू झालंय. भारतीय लोकांच्या सोबत संग्राम सुरू झालाय. महासाहेब समोर तर आम्हाला कोल्या कुत्र्यांचं श्वापदांचं राज्य दिसतंय. विदीर्ण वाड्या वस्त्या दिसतायत, जळालेली घरं दिसतायत, भग्नावशेष सगळं दिसतंय. तशा महासाहेब जिजाऊ शिवाजीराजांच्या डोळ्यात पाहायच्या आणि आपल्या लेकराला सांगायच्या की शिवाराजे, काल संध्याकाळी रात्रभर मी तुम्हाला ज्या विजयनगरच्या वैभवाच्या कथा सांगत होते, सुंदरतेच्या गोष्टी सांगत होते, शिवाराजे हेच ते एकेकाळचं विजयनगरचं साम्राज्य आहे. या मातीत आलेल्या या परकीयांनी यवनांनी ही अवस्था या मातीची विजयनगरच्या करून टाकली आहे. ही अवस्था या मातीची करून टाकली आहे. तसे शिवाजीराजांच्या डोळ्यात अश्रू यायचे. लहान लेकरू आहे, पायाखाली बघायचे, अंगठ्यानं माती उकरायचे, लेकराला ताडायच्या मासाहेब जिजाऊ आणि शिवांच्या डोळ्यात पाहायचे. आणि त्यावेळी शिवाजीराजांना म्हणायच्या, शिवाराजे आमच्या महाराष्ट्राच्या मातीत सुद्धा हेच वैभव आहे, पण आमच्या महाराष्ट्राच्या मातीत सुद्धा आलेल्या परकीय आक्रमकांनी हीच अवस्था आमच्या महाराष्ट्राच्या मातीची करायची ठरवलंय. आता आमच्या मातीतल्या लोकांचंही काही खरं नाही. हेच वैभव आमचं गतवैभव आम्हाला पुन्हा कुणी प्राप्त करून देणार नाही. शिवाराजे आता खंत आहे, कोण जाईल त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, कोण घेईल हातामध्ये तलवार, कोण लोकांना आवाज देईल, बोलवेल आमचं तुमचं राज्य उभा करायला आम्ही इथं खंबीर आहे, कोण त्या लोकांना धीर देईल, कोण त्या यवनांचा बिमोड करेल. तसे शिवाजीराजांच्या हाताच्या मुठी वळायच्या, डोळ्यात रक्त संचरायचं, छातीतला श्वास फुलायचा आणि अभिमानानं ते 8-9 वर्षाचं लेकरू आपल्या आईला सांगायचं की मा साहेब मी आहे की मी शिवाराजे जाईल त्या महाराष्ट्राच्या मातीत, हातात घेईल तलवार आणि स्वतःचं राज्य या महाराष्ट्राच्या मातीत उभा केल्याशिवाय राहणार नाही. हा संस्कार मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या वरती दिलाय. लढतायत, संघर्ष करतायत आणि भारतीयांच्या विरोधात त्याचा संग्राम अनेक दिवस चालला. अखेर तो विजयी झाला आणि शिल्लक राहिलं फक्त महाराष्ट्र नावाचं राज्य. जगजेता ठरण्यासाठी महाराष्ट्र शिल्लक आहे. त्याला वाटलं अरे सगळं जग जिंकलंय, भारत जिंकलंय, महाराष्ट्राला हरवणं तर सहज शक्य आहे. महाराष्ट्रातल्या मराठी वाण्याच्या ताटकण्याच्या लोकांच्या सोबत त्याचं युद्ध सुरू झालं. लढाई जिंकली. त्याला वाटलं एका दिवसात महाराष्ट्राचा चकणाचूर करेल, 2 दिवसात चकणाचूर करेल, 3 दिवसात महाराष्ट्राला पराभूत करेल. कितीतरी वर्ष उजाडली, महाराष्ट्र काही पराभूत होईना. त्या जगजेत्याच्या लक्षात आलं अरे मी जग जरी जिंकलं असलं तरी महाराष्ट्राला हरवणं मुश्किल आहे. ती माणसं प्रचंड पोलादी बाण्याची, मला मात्र माझा गाशा गुंडाळावा लागेल, माझ्या मायदेशी परत जावं लागेल. तो परतीला निघाला. त्याने ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला सगळं सामान गुंडाळायचं, सैन्य घ्यायचं आणि परतीला जायचं. पण जाताना संध्याकाळच्या वेळेला त्याला वाटलं राहुट्यांमध्ये मराठ्यांचं सैन्य गेलंय, आपलं सैन्य स्थिरावलंय, संध्याकाळच्या वेळेला मराठ्यांचं सैन्य करतंय काय नेमकं पाहावं. त्यानं दुर्बीण काढली त्यावेळेच्या दुर्बिणी आणि दुर्बिणीतून पाहायला लागला मराठ्यांच्या दूरवर पसरलेल्या सैन्याकडे. काय करतंय मराठ्यांचं सैन्य, काय करतंय मराठ्यांचं सैन्य. पाहिलं त्यानं अरे मराठ्यांच्या राहुट्यांमधून असा धूर येताना त्याला दिसला. त्याला कळेना हा धूर कशाचा आहे, कुठेतरी आग पेटली, चुली पेटल्या, त्याला कळेना हे काय आहे. आणि शेवटी त्याच्या लक्षात आलं अरे आपल्या सगळ्या सैन्याच्या भाकरी भाजायची चूल एकच आहे, या मराठ्यांच्या सैन्याच्या भाकरी भाजायच्या चुली मात्र वेगवेगळ्या. त्याच्या लक्षात आलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं अरे या महाराष्ट्राला शक्तीच्या बळावर हरवता येऊ शकत नाही, या मराठ्यांना सामर्थ्याच्या बळावर हरवता येऊ शकत नाही, पैशाच्याही बळावर हरवता येऊ शकत नाही. एकाच सूत्रानं हरवता येऊ शकतं. ते सूत्र आहे तोडाफोडा आणि राज्य करा. त्या एक नीती त्यानं वापरली आणि मराठ्यांच्या विरोधात त्यानं सकाळपासून मोहीम उघडली. आम्ही आमच्यात हा देशस्थ कायस्थ साळी माळी शिंपी सोनार लोहार सांबार महार मान मराठा मुसलमान असे असंख्य भेद आम्ही आमच्यात निर्माण केले. आमच्याच हाताने आमच्याच पाठीत खंजीर खुपसाच्या आमच्याच पायावर धोंडा पाडते झालो आणि मग मात्र आम्ही गुलाम झालो. संख्येनं एवढी मोठी आम्ही माणसं, कमरेला तलवार असलेले रघुजी राजे जाधव, हातात भाला असलेले बलदंड बाण्याचे शहाजीराजे, नाविलाजानं कधीतरी आदिलशहाची चाकरी करावी लागायची, कधी निजामशहाची चाकरी करावी लागायची, त्यांच्या सैन्यात त्यांची गुलामी स्वीकारावी लागायची. एवढा मोठा बलदंड मराठा सरदार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असून सुद्धा बाहेरून आलेली ही लोक दिवसा ढवळ्या या मातीतल्या बाया बापड्या पाठवायच्या. अगणित अत्याचार या मातीमध्ये व्हायचे. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना लखुजी राजे जाधवांच्या पोटी जन्माला आलेली जिजाऊ नावाची एक कन्या आपल्या डोळ्यात स्वप्न पाहायची. अंतःकरणात जिजाऊ मासाहेब स्वप्न जाणवायच्या की माझ्या मातीतल्या लोकांचं राज्य उभं राहिलं पाहिजे. या मातीतली जनता, या मातीतली रयत राहते कुठं, या लोकांच्या भीतीनं दऱ्या खोऱ्यांच्या डोंगरांच्या आडोशाला झाडाचा पाला खाऊन उद्याची आपली पिढी जगली पाहिजे अपेक्षेनं जीवन जगती आहे. मासाहेबांच्या डोळ्यात स्वप्न आहे. 8-9 वर्षाचे शिवाजीराजे मासाहेब जिजाऊ पुण्याच्या लाल महालाच्या मातीत शोभांना वाढवत आहेत. लाल महालाच्या समोरच्या पटांगणामध्ये शिवाजीराजे घोड्यावरती बसतायत. 9व्या वर्षी 8व्या वर्षी वेगाने गरागरा दानपट्टा फिरवतायत, सपासप तलवार चालवतायत, घोडा पळवायचं शिकतायत. आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत मासाहेब जिजाऊच्या. आणि अचानक घोडा पळवणारे शिवाजीराजे घोड्यावरून धापकन खाली कोसळले, दगडावर पडले, गुडघ्याला जखम झाली, रक्त उघडायला लागला. 8-9 वर्षाचं लेकरू बघा, कल्पना करा. समोर आई उभा आहे. कुठल्या लेकराला वाटणार नाही मी पडलोय, माझ्या गुडघ्याला जखम झाली, रक्त उघडायला लागलं, माझी आई माझ्या जवळ येईल, मला उचलून घेईल, विचारेल बाळा तुला लागलंय का, अंधारेल गुंजारेल. शिवाजीराजांनी वयाच्या 8व्या-9व्या वर्षी पडल्यानंतर मासाहेबांना आवाज दिला, मासाहेब म्हणून आवाज दिला. मासाहेब फक्त स्तब्धपणे पाहतच उभ्या राहिला. शिवाजीराजे उठायचा प्रयत्न करायचे, वाटायचं
शिवाजीराजे मासाहेब म्हणून आवाज द्यायचे. मासाहेब काही जवळ येणार. मासाहेबांच्या लक्षात आलं माझं बाळ उठणार नाही. त्याची भावनिक बाजू मी आई म्हणून इथे उभा आहे. मासाहेब जिजाऊनी ताड 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 पावलं टाकली. स्वतःच्या महालात आई जिजाऊ जाऊन बसल्या. शिवाजीराजांना राग आला असेल त्यावेळच्या वयामध्ये. शिवाराजे कसे बसे उठायचा प्रयत्न करते झाले. उभे राहिलेले शिवाराजे चालायला लागले. चालते शिवाराजे धावायला लागले. धावत धावत जिजाऊंच्या महालात गेले. जसे जिजाऊंच्या आसनासमोर गेले तशा जिजाऊंना आनंद झाला. जिजाऊ ताडकन उभ्या राहिल्या. शिवानं उचलून कडेवर घेतला. अंधारलं गोंधारलं विचारलं बाळा तोंडात माती गेली पडलाय लागले जखम झाले दुखतंय का. 8-9 वर्षाच्या शिवांना राग आला आणि मासाहेब जिजाऊने शिवाराजे म्हणतायत अहो मासाहेब जिथं आम्ही पडलो वाटलं होतं तुम्ही आधाराला याल जवळ घ्याल उचलून घ्याल कडेवरती घ्याल उचलायला याल. मासाहेब तेव्हा तुम्ही आमच्या जवळ आला नाही. आता आम्ही स्वतःहून आलोत आणि आता आम्हाला विचारताय की शिवाराजे लागले का जखम झाली का. इथं जमलेल्या वडीलधाऱ्याने हे लक्षात घ्या. एक आई आपल्या लेकरावर त्यावेळी संस्कार करताना किती कठोरता अंतःकरणात बनवत होते ते आजचे माता पिता बनवतात का याचा विचार करणं गरजेचं आहे. मासाहेब जिजाऊ त्यावेळी शिवाराजांना त्या वयात सांगत होत्या की लक्षात ठेवा शिवाराजे ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाचा तरी आधार शोधावा लागतो तो माणूस आयुष्यात स्वतःच्या पायावर पुन्हा कधीच उभा राहू शकत नाही. हा संस्कार मासाहेब जिजाऊंनी दिला. हा विचार त्या वयामध्ये मासाहेब जिजाऊंच्या शिवरायांच्या चरित्रामध्ये अफजल खान आला त्यावेळी किती भयानक अवस्था या महाराष्ट्राची झाली असेल. पडले असतील शिवाजीराजे मानसिकदृष्ट्या कोसळले असतील. सईबाई मासाहेब मृत्यूशय्यावरती आहे. काय अवस्था झाली असेल शिवाजीराजेंची. पण पडल्यानंतर सुद्धा उभं राहायचं असतं. हा संस्कार लहान वयातच मासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या वरती केला. मिर्झा राजा जयसिंग आले. शिवाजी महाराजांनी जिंकलेली महत्वाची किल्ले मिर्झा राजांना द्यावे लागले. किती अपमान वाटला असेल राजांना किती वाईट वाटलं असेल. पण पडून सुद्धा शिवाजीराजांनी स्वतः दिलेली सगळी किल्ले परत मिळवले. हे पडल्यानंतर उभं राहणं काय असतं हे मासाहेब जिजाऊंनी केलेल्या संस्काराच्या बळावरती त्या ठिकाणी लक्षात येत आहे. मासाहेब जिजाऊंनी शिवाराजांना पुण्यात आल्यावर म्हटल्या का शिवाराजे आपल्याकडे घोडे गाडी बंगला साखर नोकर सगळं आहे. कशाला हातात तलवार घ्यायची कशाला स्वराज्याचा अट्टहास करायचा. शिवाराजे आनंदानं गुण्या गोविंदानं नंदा सुखाची भाकरी खा. मासाहेबांनी सांगितलं शिवाराजे घरात बसायचं नाही. जा शिवाराजे दऱ्याखोऱ्याचा डोंगर दऱ्याचा 18 पगड जाती धर्मातल्या लोकांच्या लेकरांच्या सोबत जा. त्यांच्या चुलीपर्यंत जा त्यांच्या घरापर्यंत जा. किल्ले बनवा मातीतले खेळ त्यांच्यासोबत खेळा. मासाहेबांनी सांगितलं त्यांची कांदा भाकरी खा चटणी भाकरी खा. आणि मासाहेबांनी केलेल्या या संस्कारामुळे माझा राजा हा या मातीतल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या ताटाला ताट लावून जेवणारा राजा नव्हता तर सगळ्या जातीतल्या लोकांना एका ताटात घेऊन जेवणारा रेतेचा राजा म्हणून शिवाजी महाराजांची ख्याती ती मासाहेबांनी केलेल्या या संस्कारामुळे हे तुम्हाला आणि मला समजून घेणं सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. तरुण काय असतो तारुण्याची व्याख्या काय आहे तारुण्य काय असतं हे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून तुमच्या माझ्या लक्षात यायला लागतं. तारुण्य म्हणजे काय असतं. आपला समाज जर बुडत असेल आपलं राष्ट्र जर बुडत असेल त्या बुडत्या राष्ट्राला तारण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असताना तो खरा तरुण असतो. ती तारुण्याची भूमिका शिवाजी महाराजांच्या चरित्रातून तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. आज आमच्या लेकरं आकंठपणे मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये बुडालेली तुम्हाला मला पाहायला मिळते. ज्या तरुणाईनं शिवरायांचा आदर्श घेऊन प्रेरणेचा स्रोत म्हणून स्वतःच्या कर्तृत्वाच्या रेखा आखायच्या आज ती तरुणाई पूर्णतः मोबाईलमध्ये डुंबल्याची तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी सर्रासपणे या समाजामध्ये पाहायला मिळते. तरुणी काठीत पोलादी बाण्याची असली पाहिजे ती कणखर असली पाहिजे. एक इवलंचं संकट आलं तर हातात विषाचा प्याला गळ्याला गळफास लावणारी पिढी शिवाजी महाराजांच्या मातीत कशी जन्माला येते याचा विचार आज तुम्हाला आणि मला करावा लागेल. अरे ज्या मातीत शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांसारखी मरणाला मिठी मारणारी मावळे या महाराष्ट्राच्या मातीत तयार झाले त्या महाराष्ट्राच्या मातीतली पोरं आकंठपणे मोबाईलमध्ये बुडाल्याचे आम्हाला पाहायला मिळत आहेत. पुण्यातल्या एका व्यसनमुक्ती केंद्रात मी गेलो होतो तळेकर साहेब. त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सर्रासपणे दारू गुटखा मटका वेगवेगळे व्यसन असलेली लोक तिथं कोंडली आहेत. पण एक कंपार्टमेंट तिथं आहे 18, 20, 25, 30 वर्षाची पोरं तिथं कोंडली आहेत. विचारलं यांना कुठलं व्यसन आहे. मोबाईलचं व्यसन आहे म्हणून ती पोरं तिथं कोंडली. हे चित्र जर आज समाजाचं होत असेल या महाराष्ट्राच्या मातीचं तर काय शिवाजी महाराज आम्हाला कळाले. केवळ शिवजयंती गाड्यांना भगवे झेंडे लावून शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढून शिवाजी महाराज कळत नसतात. शिवाजी महाराजांसारखा गंध लावला म्हणजे शिवाजी महाराज कपाळात जात नसतात. शिवाजी महाराजांसारखी बाळी कानात घातली म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार कानात रुतत नसतात. हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आणि मला कळणार. समाजातल्या या लेकरांना तुम्हाला आणि मला आजच्या तरुण पिढीला सांगणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि ज्यावेळी विठ्ठल प्रतिष्ठान सारख्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा मातीमध्ये आदरणीय अभिजित आबांसारखी माणसं राजकीय पटलावरती असताना सुद्धा अशा विचारांच्या जयंत्या 6 वर्षापासून अविरतपणे करत राहतील त्यावेळी मला खात्री वाटते या पंढरपूरच्या मातीतलं एखादं लेकरू शिकून सोडून अमेरिका लंडनला जरी गेलं पोरं अमेरिका लंडनला जातात मोठे होतात पण परत येताना त्यांच्या हातात दारूची बॉटल असते. या मातीत जर अशा आबांनी आयोजित केलेले विचारांचे सोहळे जर पार पडत राहिले या मातीत शिकून सोडून अमेरिका लंडनला गेलेलं पोरगं परत येताना हातात दारूची बॉटल घेऊन परत येणार नाही. खांद्यावर या मातीचा तिरंगा ध्वज आणि गळ्यात ऑलिम्पिकच्या मेडलचं पदक त्याच्या असेल ते घेऊन ते परत येईल. शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत आले त्यावेळी शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं.
मुरार जगदेव पंडितांना आपल्याला माहित आहे, गाढवाचा नांगर फिरून ही माती तसनस केलेली आहे। या मातीत शिवाजी महाराजांच्या करवी नांगर फिरवला, पुन्हा एकदा लोकांना आवाज दिला, लोकांना सांगितलं गेलं या तुमच्यासाठी आम्ही इथं आहे, तुमच्या संरक्षणासाठी दिला। शेतकरी उभा राहिला, एक शेतकऱ्याचं पाहून दुसरा शेतकरी येत राहिला, धनधान्य उगवलं, पीक मिळवलं। अरे लोकांना वाटलं या राजानं आमची एवढी काळजी घेतली आहे, शेताच्या बांधावरून जर या राजाचं सैन्य निघालं तर राजा त्याला तंबी देतोय। अरे खबरदार, शेताच्या बांधावरून जात असाल आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जरी हात लावला तर तुमचे हात कलम केले जातील। अरे एवढी काळजी घेणारा माणूस या व्यवस्थेत आज जिवंत आहे का? माझा राजा त्यावेळी शेतकऱ्यांची एवढी काळजी घेतोय। एक सावळ्या तांडेल नावाचं पोरग ज्यानं शिवाजी राजांना पाहिलं नाही, ते सावळ्या तांडेल नावाचं एखादं पोरग अरे शिवाजी महाराजांनी दिलेल्या या विश्वासाच्या बळावर शेताच्या बांधावर उभं राहत आहे आणि साक्षात शिवाजी राजा समोरून येतोय। शिवाजी राजांच्या घोड्याचा लगाम पकडताय, शिवाजी राजांना म्हणताय खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या। कुठून आला शेतकऱ्याच्या लेकराचा विश्वास, कुठून आला हा सुरक्षेचा भाव? माझ्या शिवाजी राजांनी ती सुरक्षा त्या मातीतल्या शेतकऱ्यांना त्यावेळी प्रदान केली। शेतकऱ्यांनी शेती पिकवली, धनधान्य मिळवलं, लेकरं सुखात जगायला लागली। अरे शेतकऱ्यांना वाटलं अरे आमचं जीवन कसं होतं, काय झालंय, या राजाला आमची जिंदगी बदलवली आहे, अरे हा राजा आमच्यासाठी ईश्वर आहे। शेतकऱ्यांनी हातात अशा धान्याच्या मुठी भरवल्या, धान्याची ओंजळ भरवली आणि शिवाजी महाराजांच्या दिशेनं शेतकऱ्यांचा जथ्था निघाला। शिवाजी राजांच्या लक्षात येईना एवढे शेतकरी हातात धान्याची ओंजळ घेऊन माझ्याकडे काय येत आहे? शिवाजी राजे उभे आहेत, एक आजोबा शिवांच्या दिशेनं आले आणि शिवाजी राजे त्या आजोबांना म्हणतायत की बाबा धान्याच्या राशी अशा हातामध्ये धनधान्य घेऊन, धान्याची ओंजळ घेऊन तुम्ही कशासाठी माझ्याकडे येत आहे? आमच्याकडे तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्याची ओंजळ हातामध्ये घेऊन कशासाठी आलात? बघा लक्षपूर्वक आहे का? शिवाजी महाराजांनी या मातीतल्या लोकांसाठी नेमकं काय केलंय? हातात धान्याच्या ओंजळ घेऊन लोक आली आहेत आणि शिवाजीराजे म्हणतात हे हातात धान्याची ओंजळ घेऊन तुम्ही आमच्याकडे का आलाय? त्यावेळी एक आजोबांच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे नेते असतील कदाचित त्यावेळेचे, ते असं म्हणतात राजे अहो या महाराष्ट्राच्या मातीत आमची माती असून सुद्धा आमचं जगणं मुश्किल झालं होतं राजे, तुम्ही आम्हाला जगणं चितारलं, आम्हाला सुरक्षा प्रदान केली, आम्ही धान्य पिकवलं, आमची पद्धत आहे, आम्हाला वाटायचं आमचं जीवन साकारणारा, आम्हाला आधार देणारा एखादा देव या मातीमध्ये अवतरला पाहिजे, तुम्ही साक्षात आमच्यासाठी देव म्हणून अवतरलात राजे। आमची पद्धत आहे, आमची संस्कृती सांगते की पिकली त्या वाघाच्या समोर आहे आणि कालचेच ते म्हातारे आजोबा ज्या शिवाजी राजांना सांगत होते, ते वृद्ध आजोबा गाव सोडून निघायला तयार झाले होते, ते त्या गर्दीतून वाट काढत असे समोर आले। त्या वाघाकडे एकदा पाहिलं, मेलेल्या वाघाने किती त्रास दिला होता हे त्यांच्या जीवाला माहित आहे। त्या वाघाकडे त्या आजोबांनी पाहिलं, एकदा शिवाजी राजांकडे पाहिलं आणि त्या मेलेल्या वाघाच्या अंगावरती आजोबा थुंकले आणि त्या वाघाकडे पाहून त्याला म्हणाले अरे तुला वाटलं काय, तू एकटाच शेर आहे, शेराला सव्वा शेर कधीतरी मातीत जन्माला येत असतो। हा शिवाजी महाराज नावाचा सव्वा शेर या मातीतल्या अशा असंख्य ज्या यवनी अवलादीचा बिमोड करण्यासाठी या मातीत अवतरले होते, लोकांसाठी, लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी माझा राजा जायचा। असं म्हणतात शिवाजीराजांच्या प्रती की सलगी देणे कैसे असावे, हे शिवाजी महाराजांच्याकडून शिकण्यासारखा एक महत्वाचा गुण आहे। लोकांवरती प्रेम किती करायचं असतं, लोकांची आस्था काय जपायची असते, हे शिवाजी महाराजांचं चरित्र आजच्या बहुतांश लोकांना व्यवस्थेतल्या शिकण्यासारखं आहे। कोंडवा पुण्यातला कोंडवा आपल्याला माहिती आहे, कोंडवा भागात जंगल राहायची आणि त्या काळात दुष्काळ आहे, पाणीच प्यायला नाहीये लोकांना। शिवांच्या कानावर बातमी आली कोंडव्याच्या भागात एखादं धरण झालं पाहिजे। शिवाजी राजांनी त्यावेळेचे आपले इंजिनियर सोबत घेतले, गेले कोंडव्याच्या मातीत धरणाची जागा शोधायला लागले। शिवाजी महाराजांना दिसलं एक पोरगं तरण ताठं गाई गुरं लागतंय, म्हशी सांभाळतंय, मसर वळवत आहे आणि ते पोरगं कटाक्ष शिवाजीराजांकडे पाहत आहे, त्याचे डोळे असे मोठे झालेत, मनात शिवाजीराजांची मूर्ती भरून घेत आहे, त्याला वाटतंय अरे हा राजा आमच्या गावात आलाय। शिवांची नजर लक्ष त्याच्याकडे आहे आणि शिवाजीराजांनी पाहिलं कुठली जागा धरण बांधायला योग्य आहे आणि त्यावेळी इंजिनियरनं सांगितलं ही जागा सर्वोत्तम आहे, पण एक अडचण आहे। म्हणाले काय अडचण आहे? म्हटले तिथं जे काळं पत्थर, ती धोंड दिसते ना, ती धोंड इथं धरण बांधण्याच्या कामात ती सगळ्यात मोठी अडचण आहे, ती धोंड फोडली तर इथं धरण होऊ शकतं। शिवाजीराजे म्हणाले फुटली ती धोंड, त्या पोराला बोलवलं जवळ, गाई गुरं वळवणाऱ्या शिवांचं लक्ष बघा, त्या पोराला जवळ बोलवलं, त्याच्या पाठीवर प्रेमानं हात टाकला, ते पोरग शिवाजी महाराजांनी त्याच्या पाठीवर हात टाकला, त्याला त्याच दिवशी वाटलं मी स्वर्गात गेलो, आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई मी कमावली आहे, सर्वस्व मला मिळालंय, संपत्ती मी मिळवली आहे, अरे साक्षात माझ्या राजानं माझ्या पाठीवर हात टाकलाय। आणि पोराला विचारलं बाळा तुझं नाव काय? ते पोरगा म्हणतंय राजा मी यजबा काढते। शिवा म्हणाले यजबा, तुझं नाव यजबा? प्रेमानं त्याला बोलतायत शिवाजीराजे, यजबा 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 हे नाव शिवांच्या मुखात पाहून त्या पोराच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले। शिवाजीराजे म्हणतात यजबा तुझ्या गावात पाणी नाही, तुझ्या गावात लोकांना प्यायला धरण बांधायचं? तो म्हणतोय हो राजा धरण बांधायचं, मी धरण बांधायला इथं आलो, पण धरण बांधण्याच्या कामात एक मोठा अडथळा आहे, ती धोंड आहे, ती धोंड दिसते। यजबाचं लक्ष फक्त शिवाजी महाराजांच्या मुखाकडे आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यात आहे। शिवा म्हणतात यजबा मला ती धोंड दिसते,
यशबा शिवबांकडे पाहतो आणि म्हणतो हो राजा ती धोंड दिसते. यशबा धोंडीकडे सुद्धा पाहत नाही. शिवबा म्हणतात बाळा पुढे 16 दिवसांची मुदत देतो. या राज्याचं या स्वराज्याचं एक लेकरू म्हणून तुझी जबाबदारी आहे. पुढे राखता ती धोंड फोडशील. यशबा त्या धोंडीकडे पाहत सुद्धा नाही, त्या काळ्या पत्तराकडे पाहत सुद्धा नाही. शिवाजी राजांना म्हणतो हो राजे मी ती धोंड फोडेल. शिवबा त्या यशबावरती विश्वास दाखवतात. बघा नजर काय असते, बुद्धिमत्ता काय असते, चाणाक्षपण काय असतं. यशबावरती विश्वास आहे शिवाजी राजांचा. 16 दिवस शिवराजे निघून गेले. 16व्या दिवशी परत आले. शिवाजी महाराजांचे इंजिनियर पाहतच राहिले, बघतच राहिले. त्यांना वाटलं राजांनी या एवढ्याशा लेकरावर कस काय विश्वास दर्शवला तरण्याचा त्या पोरावरती. 16व्या दिवशी राजे परत आले. ते काळं पत्तर तिथं दिसलंच नाही. तो यशबा राजांच्या फक्त प्रेमाच्या शब्दामुळे 16 दिवस त्या काळ्या पत्तराशी दिवस आणि रात्र न पाहता झुंजत होता. त्यानं ती सगळी धोंड तिथली फोडून काढली. शिवाजी राजे कमरेला एक थैली घेऊन आले. यशबाला कळलं माझा राजा मला काहीतरी सोन्याची नाणी देणार आहे. यशबाला राजाने पाहिलं तसं यशबा पुढे पळायला लागला. माझा राजा यशबाच्या मागे पळतोय. यशबा पुढे, माझा राजा मागे. अखेर यशबाला पकडलं, सोन्याची नाणी त्याच्या हातात द्यायला राजे निघाले. यशबा त्या दिवशी म्हणतो राजे तुम्ही तोंड भरून माझ्या मुखातून यशबा हे नाव प्रेमानं काढलं. राजे या इतकी मोठी संपत्ती कुठलीच असू शकत नाही. तुम्ही सोन्याची नाणी मला देऊ करताय राजे. या नाण्यांचं मी काय करू. माझा राजा, माझ्या राजाच्या मुखातून निघालेले शब्द, राजाच्या पायाची धुळी माझ्यासाठी या स्वराज्यासाठी संपत्ती आहे. असं मानणारी माणसं या मातीत का निर्माण झाली. कारण केवढं प्रेम त्या लोकांवर शिवाजी महाराजांनी केलं. माणुसकी या मातीत व्यवस्थित जतन करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं.